ॲपवरील हाऊस हार्वेस्ट शो प्रकरणी अभिनेता एजाज खान अडचणीमध्ये आलेला आहे आणि आंबोली पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाने सुद्धा या संदर्भात तक्रार केलेली आहे। तर बजरंग दल कोकण प्रांतचे सहसंयोजक गौतम कांजीरावरिया यांनी आंबोली पोलीस स्टेशनमध्ये एजाज खानच्या विरोधात तक्रार दाखल केली होती। आणि या संदर्भातली पुढची बातमी, उल्लू ॲपवरील हाऊस अरेस्ट या रियालिटी शो मधून वादग्रस्त व्हिडिओ त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढत या वादग्रस्त शोचं स्ट्रीमिंग थांबवण्यात आलंय। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी घेतलेल्या आक्षेपांनंतर महाराष्ट्र सायबरने उल्लू ॲपवर मोठी कारवाई केली आहे। एजाज खानच्या हाऊस अरेस्ट या शो मधील अश्लीलतेचा कळस दाखवणारा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला। अलीकडेच या रियालिटी शोच्या एका भागामध्ये स्पर्धक मुलींना त्यांचे कपडे काढण्यास सांगितलं गेलं आणि त्यानंतर त्यांना असे काही प्रश्न देखील विचारण्यात आले होते ज्यावर देशभरातील नेटकऱ्यांनी टीका करत शो बंदीची मागणी केली होती। नमस्कार। आणि अखेर उल्लू ॲपवरून हाऊस अरेस्ट हा कार्यक्रम हटवण्यात आलाय आणि या उल्लू ॲपला समन्स सुद्धा बजावण्यात आलेला आहे। याबद्दल मी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे लाडके देवाभाऊ यांचे मनापासून आभार मानते। महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं झिरो टॉलरन्स धोरण आहे आणि हाऊस अरेस्ट सारखे कार्यक्रम हे अत्याचार करणाऱ्यांच्या विकृत मानसिकतेमध्ये त्या मानसिकतेला खतपाणी देतात आणि त्यामुळेच हाऊस अरेस्ट आणि त्याच्यासारखे इतरही शो आणि ॲप असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी।